उपरा. आत्मकथनात्मक वेदना, वैचारिक विद्रोह आणि चिरंतन संघर्ष. प्रस्तावना. उपरा मराठी आत्मकथनातील एक मैलाचा दगड. लक्ष्मण माने यांचे उपरा हे आत्मचरित्र 1980 साली प्रकाशित झाले आणि मराठी साहित्य विश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. या ग्रंथाने केवळ साहित्याची सीमा विस्तारली नाही, तर सामाजिक संवेदना आणि आत्मपरीक्षणाला एक तीव्र धक्का दिला. यापूर्वी भटक्या विमुक्त समाजाचे जीवन, त्यांच्या वेदना आणि त्यांच्यावर होणारे अन्याय इतक्या थेट, धारदार आणि प्रामाणिकपणे कधीच मांडले गेले नव्हते. हे पुस्तक प्रकाशित होताच समाजाला एका अशा जगाची ओळख झाली, जे त्यांच्यात सभोवताली असूनही त्यांच्यासाठी पूर्णपणे अज्ञात होते. एका अर्थाने उपराने वाचकांना विचार करण्यास भाग पाडले की आपल्याच देशातील काही बांधवांना अशा क्रूर वास्तवाचा सामना करावा लागत आहे. हे आत्मचरित्र एका व्यक्तीच्या जीवनाची कहाणी सांगते, परंतु ती केवळ वैयक्तिक कथा न राहता एका संपूर्ण समाजाच्या सामूहिक संघर्षाचा आरसा बनते. उपरा या नावातच लेखकाची वेदना दडलेली आहे. स्वतःच्या मातीत असूनही परका, बाहेरचा, उपरा बनवलेला माणूस. या पुस्तकाची भाषाशैली साधी, सरळ आणि बोलचालची असूनही अत्यंत प्रभावी व भेदक आहे. लेखक लक्ष्मण माने यांनी दोषारोप ठेवण्याच्या हेतूने हे लेखन केले नाही, तर त्यांनी जे जगले, जे भोगले, ते जसेच्या तसे समोर ठेवले. या प्रामाणिकपणामुळेच त्यांच्या शब्दांना एक वेगळीच धार आणि विश्वासार्हता प्राप्त झाली. या ग्रंथाने केवळ साहित्य क्षेत्रातच खळबळ उडवून दिली नाही, तर भटक्या जमातींच्या प्रश्नांवर सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक स्तरावर व्यापक मंथन सुरू केले. आजही या समाजाच्या आरक्षणासारख्या प्रश्नांवर ज्या चर्चा होतात आणि त्यांच्या कल्याणासाठी ज्या सरकारी योजना राबवल्या जातात, त्याचे मूळ कुठेतरी उपराने पेरलेल्या विचारांमध्ये सापडते. या ग्रंथाचे साहित्यिक मूल्य त्याच्या सामाजिक प्रभावाच्या तुलनेत कधीही कमी लेखता येत नाही. त्याने एका दुर्लक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले आणि त्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर एक स्थान मिळवून दिले. लक्ष्मण माने. व्यक्तिमत्व आणि सामाजिकैतिहासिक पार्श्वभूमी. उपरा या आत्मचरित्राने लेखक लक्ष्मण माने यांना उपराकार म्हणून एक नवी ओळख दिली. एका अर्थाने हे पुस्तक त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा पाया बनले. माने हे केवळ एक लेखक नव्हते, तर भारतातील मागासवर्गीय, विशेषतः भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांच्यासाठी सातत्याने कार्य करणारे एक सामाजिक कार्यकर्तेही होते. 1990 ते 1996 या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. त्यांचा हा प्रवास त्यांच्या पुस्तकात मांडलेल्या संघर्षातूनच सुरू झाला. उपरा हे आत्मचरित्र ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करते, तो भटका विमुक्त कैकाडी समाज हा पूर्वापार अत्यंत दयनीय अवस्थेत जगता आला आहे. स्थिर घर नाही, स्थिर गाव नाही, पोटासाठी सतत भटकंती करणे हे त्यांच्या जीवनाचे वास्तव होते. यामुळे शिक्षण आणि विकासाची संधी त्यांच्यापासून कायम दूर राहिली. समाजाकडून होणारा बहिष्कार, तुच्छता आणि अपमान हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले होते. या ग्रंथात माने यांनी अनुभवलेले प्रसंग हे केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नाहीत, तर भटक्या विमुक्त समाजावर शतकानुशतके होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाचे प्रातिनिधिक चित्रण आहे. माने यांच्या आत्मचरित्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एक महत्त्वाचा सामाजिक संदर्भ आहे. आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या क्रूर प्रथांचे वर्णन केले होते, ज्यामध्ये अस्पृश्यांना कमरेला झाडू बांधून चालणे, गळ्यात थुंकण्यासाठी मडके लटकवणे यांसारख्या अमानवी वागणुकीचा समावेश होता. माने यांनी त्यांच्या काळात जरी या प्रथांचा थेट उल्लेख केला नसला तरी, जातीभेदामुळे गावातून बहिष्कृत होणे, पाणी भरण्यास मनाई असणे आणि समाजाच्या वागण्यातून मिळणारी तुच्छता ही त्याच क्रूर मानसिकतेचा आधुनिक आविष्कार होता. उपरामधील प्रत्येक अनुभव हा एका व्यक्तीचा नसून एका संपूर्ण समाजाच्या सामूहिक वेदनेचा प्रामाणिक दस्तावेज आहे. दलित साहित्याच्या मूळ सिद्धांतानुसार लेखकाची विद्रोही चेतना 3 गोष्टींवर आधारित असते. माझे दुःख हे माझ्या संपूर्ण समाजाचे दुःख आहे, हे दुःख वर्णजातीवादी समाजव्यवस्थेची देणगी आहे आणि मी ही व्यवस्था नाकारतो. माने यांचे आत्मचरित्र याच विचारधारेचा परिपाक आहे. त्यांच्या एकाकी संघर्षाची कहाणी वाचकाला हेच पटवून देते की एका व्यक्तीवर होणारा अन्याय हा एका समाजावर होणाऱ्या अन्यायाचाच भाग आहे.
यामुळे हे पुस्तक केवळ एका व्यक्तीची कहाणी न राहता एका समाजाचा ऐतिहासिक दस्तावेज बनते. उपरा आत्मचरित्राचे हृदयस्पर्शी आणि प्रभावी कथन. उपरा या ग्रंथाचे केंद्रस्थान म्हणजे लेखक लक्ष्मण माने यांचे बालपण आणि त्यांच्या संघर्षाची गाथा. हे कथन केवळ घटनांचा लेखाजोखा नाही, तर प्रत्येक प्रसंगातून उमटणारी वेदना, विद्रोह आणि मानवी संवेदनांचा एक प्रभावी आविष्कार आहे. बालपण आणि वंचनेची कहाणी. लक्ष्मण माने यांचे बालपण अत्यंत गरिबी, उपासमार आणि उपेक्षा यांनी ग्रासलेले होते. त्यांच्या कैकाडी समाजात जन्म घेतल्याने त्यांना स्थिर घर, स्थिर गाव नव्हते. पोटासाठी आणि कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत भटकंती करावी लागत होती. हे भटक्या जीवनाचे वास्तव इतके वेदनादायी होते की मुलांसाठी शिक्षण ही चैनीची गोष्ट होती. शाळेत जाण्याची सोय नव्हती, पायात चप्पल नव्हती आणि अंगावर फाटके कपडे होते. शाळेत शिकण्यासाठी आवश्यक असलेली पुस्तके विकत घेण्यासाठी त्यांच्या आईला धान्य विकावे लागे. या परिस्थितीतही शिक्षणाची आस कायम होती. माने उपाशीपोटीच शाळेत जायचे आणि भूक लागली तर मित्रांच्या डब्यातून उरलेले कण खाऊन पोट भरायचे. हे त्यांचे दैनंदिन जीवन होते. एका बाजूला भूक आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची तीव्र भूक. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या भूकांचा सामना करत त्यांनी आपले बालपण घालवले. हे चित्रण वाचकाला केवळ माने यांच्या वैयक्तिक गरिबीची कल्पना देत नाही, तर त्या काळात भटक्या विमुक्त समाजाच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत होते याचे दाहक वास्तव समोर आणते. जातीभेदाचे चटके आणि उपेक्षेचे घाव. गरिबी ही एक गोष्ट, पण त्याहून मोठी आणि मनावर खोलवर कोरली गेलेली जखम म्हणजे जातीभेद. उपरा हे नावच या जातीभेदाचे प्रतीक आहे. भटक्या जमातींना गावात स्थान नव्हते. त्यांची वस्ती कायम गावकुसाबाहेर, गावापासून दूर असे. त्यांना पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर जाण्याची परवानगी नव्हती, मंदिरात पाऊल टाकणे वर्ज्य होते आणि कोणत्याही सार्वजनिक सोयीसुविधांचा उपयोग करायला बंदी होती. गावक्यांच्या वागण्यात कायम तुच्छता, हेटाळणी आणि उपेक्षा होती. माने यांना लहानपणापासूनच तुम्ही या गावचे नाही, तुम्ही उपरे आहात अशी वाक्ये ऐकावी लागली. या वाक्यांनी त्यांच्या बालमनावर खोलवर घाव घातले आणि त्यांना आपल्या उपरा असण्याची खरी जाणीव करून दिली. लग्नासारख्या सामाजिक कार्यक्रमांमध्येही त्यांना वेगळे बसवले जाई, ताट उशिरा दिले जाई आणि काम करूनही योग्य मोबदला मिळत नसे. हा सर्व जीवनाचा अविभाज्य भाग होता. या प्रसंगातून हे स्पष्ट होते की माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्कच हिरावून घेतला जात होता. आपण आपल्याच मातीत परके आहोत हे ज्यावेळी कळलं, त्यावेळी पायाखालची जमीन सरकली आणि माझ्या उपरा असण्याची खरी जाणीव झाली. हे आत्मचरित्रातील उद्गार त्या वेदनेची तीव्रता दर्शवतात. गरिबीची जखम दिसते, पण जातीच्या भेदभावाची जखम मनावर खोलवर कोरली जाते, ती कधीच भरत नाही. माने यांचे लेखन याच भरणाऱ्या जखमांचा वेदनादायी आवाज आहे. शिक्षणाची जिद्द आणि बंडाची ठिणगी. या सर्व विषम परिस्थितीतही माने यांची शिक्षणासाठीची जिद्द कायम होती. त्यांच्या मनात ठाम विश्वास होता की शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे. उपाशीपोटीही अभ्यास करणारा हा मुलगा एक दिवस आपलं वेगळं स्थान निर्माण करेल, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पण हा मार्ग सोपा नव्हता. शिक्षकांचा उपहास, श्रीमंत मुलांची हेटाळणी, समाजाचा बहिष्कार हे सर्व सहन करत त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. याच दरम्यान 2 पिढ्यांमधील एक संघर्ष त्यांच्या कुटुंबात सुरू झाला. माने यांच्या आईवडिलांना त्यांच्या मुलाने लवकर लग्न करून संसारात स्थिरावलेले पाहण्याची इच्छा होती. आपल्या शिक्षण घेणाऱ्या मुलाने लग्न करावे म्हणून त्यांच्या जीवाची उलघाल होत होती. परंतु माने यांचा ध्यास वेगळा होता. ते केवळ स्वतःसाठी शिक्षण घेत नव्हते, तर शिक्षणातून मिळालेले आत्मभान आणि त्यातून निर्माण झालेली नवविचारांची तिरीप घेऊन त्यांना आपल्या समाजाची मुक्ती साधायची होती. हा 2 पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष उपराचे फार मोठे सामर्थ्य आहे. संघर्षाचा प्रवास, विद्रोह आणि प्रबोधन. शिक्षणामुळे माने यांना केवळ वैयक्तिक उन्नती मिळाली नाही, तर त्यांनी आपल्या समाजाला आवाज दिला. उपरा हे आत्मकथन त्यांच्या विद्रोहाची सुरुवात होती. शिक्षणानंतरही त्यांना समाजातील अन्याय आणि उपेक्षांचा अनुभव येत राहिला.
काम करूनही योग्य मोबदला मिळणे, तसेच पोलीस आणि प्रशासनाकडून होणारा त्रास यांसारख्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा भागच होत्या। या सर्व अन्यायामुळे त्यांच्या मनात हतबलता निर्माण झाली नाही, उलट क्रोध निर्माण झाला। याच क्रोधाने त्यांच्या लेखणीतून एका बंडखोर आवाजाला जन्म दिला। माने त्यांच्या आत्मचरित्रात समाजाला प्रश्न विचारतात, माणूस जातीनं का मोजायचा? त्याचं कर्तृत्व, त्याची माणुसकी याला काहीच किंमत नाही का? उपरामधील प्रत्येक वाक्य केवळ त्यांच्या वैयक्तिक यातनांचा उद्गार नाही, तर एका संपूर्ण समाजाचा सामूहिक आक्रोश आहे। प्रश्न फक्त पोटाचा नव्हता, प्रश्न जगण्याचा हक्क हिरावून घेतल्याचा होता। हे वाक्य त्या संघर्षाची खोली दर्शवते। या संघर्षातूनच माने यांनी आपल्या समाजासाठी कार्य करण्याची सुरुवात केली। मी माझ्यावर होणारा प्रत्येक अन्याय, माझ्या समाजावर होणाऱ्या अन्यायाचीच ठिणगी मानली आणि त्यातूनच माझ्या लढ्याची सुरुवात झाली, असे म्हणत त्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली। उपराने अशाच प्रकारे एका उपायाला आपल्या अस्तित्वासाठी आवाज देण्याचे बळ दिले। उपरा, साहित्य आणि शैलीचे विश्लेषण। उपरा हे केवळ एक आत्मचरित्र नसून मराठी दलित साहित्याच्या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आणि वेगळे स्थान निर्माण करणारा ग्रंथ आहे। दया पवार यांचे बलुतं आणि लक्ष्मण माने यांचे उपरा यांसारख्या आत्मकथनांमुळेच मराठी साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले। या आत्मकथनांनी दलित जीवनातील दाहक अनुभव, सामाजिक विषमतेविरुद्धचा विद्रोह आणि मानवी मुक्तीचा ध्यास प्रभावीपणे मांडला आहे। उपराच्या कथनाची हातोटी अत्यंत कलात्मक आहे। लेखक केवळ आपल्या दुःखाचे वर्णन करत नाहीत, तर त्यातील नातेसंबंधांचे विविध स्तर, प्रेमद्वेषाचे गुंतागुंतीचे भाव, अपमान, राग, सहनशीलता आणि करुणा यांसारख्या अनेक भावनिक स्तरांवरील अनुभव प्रभावीपणे मांडतात। लेखक आणि त्यांच्या वडिलांमधील प्रेमद्वेषाचे नाते, आईवडिलांमधील नातेसंबंध, त्यांचे स्वतःचे प्रेम आणि त्यात आलेले अडथळे या सर्व मानवी भावनांचे चित्रण हे उपराला एक विलक्षण चैतन्य देते। यामुळे ते केवळ एक सामाजिक दस्तऐवज न राहता एक परिपूर्ण साहित्यिक कलाकृती ठरते। या आत्मचरित्राने समाजातील संवेदना आणि अजनबीपणाच्या भिंती तोडण्याचे एक महत्त्वाचे कार्य केले। एका विद्वान समीक्षकांनी म्हटल्यानुसार आपल्या समाजात एका जातीचे दुःख दुसऱ्या जातीला कळत नाही। उपराने नेमकी हीच भिंत तोडली। त्याने मुख्य प्रवाहातील वाचकांना एका अशा जगाची ओळख करून दिली, ज्याच्या वेदना त्यांना पूर्णपणे अज्ञात होत्या। माने यांच्या कथनातून व्यक्त होणाऱ्या या वेदनेमुळे वाचकांनी आपल्याच समाजातील एका दुर्लक्षित घटकाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे हे पुस्तक केवळ एक कलाकृती न राहता सामाजिक जागरूकतेचे एक प्रभावी साधन बनले, ज्यामुळे समाजाला आपल्याच बांधवांच्या दुःखाची जाणीव झाली आणि परकेपणाची भावना कमी झाली। प्रमुख विषय आणि त्यांचे सखोल विश्लेषण। उपरा या ग्रंथात अनेक प्रमुख विषय अत्यंत सखोलपणे मांडले गेले आहेत। शिक्षण, मुक्तीचा मार्ग। लक्ष्मण माने यांच्या जीवनात शिक्षण हे केवळ एक माध्यम नव्हते, तर तो मुक्तीचा मार्ग होता। त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ आर्थिक उन्नती किंवा चांगली नोकरी मिळवणे नव्हते। शिक्षणामुळे त्यांना आत्मभान मिळाले आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या लढ्याला एक वैचारिक बैठक मिळाली। समाजाच्या उपेक्षेमुळे आलेल्या अपमानाला केवळ सहन करता, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि स्वतःच्या समाजाला संघटित करण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे शस्त्र आहे, हे त्यांनी ओळखले। विद्रोह की हतबलता। उपरामध्ये व्यक्त होणारा आवाज हा हतबलतेतून निर्माण झालेला नाही, तर तो आत्मभान आणि क्रोधातून आलेला आहे। हा विद्रोह केवळ वैयक्तिक वेदनांचा उद्गार नसून तो सामाजिक बदलासाठीचा एक दृढ संकल्प आहे। हे पुस्तक वाचकाला हे स्पष्ट करते की माने यांनी आपल्या जीवनातील दुःखावर केवळ आक्रोश केला नाही, तर त्या दुःखाला वैचारिक बंडाचे रूप दिले। उपरा हा केवळ आक्रोश नसून तो भविष्यासाठीचा एक सकारात्मक मार्गदर्शक आहे। लक्ष्मण माने यांचे आत्मचरित्र अशा काळात उभे राहिले जेव्हा दलित पंथरसारख्या विद्रोही चळवळी जोमात होत्या, तरीही माने यांच्या लेखणीने केवळ नकारात्मकता आणि विद्रोहावर लक्ष केंद्रित केले नाही। त्यांनी शिक्षणाने मिळवलेले आत्मभान आणि त्यातून निर्माण झालेली नवविचारांची तिरीप यांसारख्या सकारात्मक पैलूंवर भर दिला। दोन पिढ्यांमधील संघर्ष।
या आत्मचरित्रातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे दोन पिढ्यांमधील संघर्ष. एका बाजूला माने यांचे आईवडील, ज्यांनी पारंपरिक जीवनशैलीत राहून संसारात स्थिरावलेले जीवन पाहिले होते. त्यांना आपल्या मुलानेही लग्न करून स्थिर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. दुसऱ्या बाजूला लक्ष्मण माने, ज्यांच्या मनात शिक्षणाने आणि नव्या विचारांनी मानवी मुक्तीचा ध्यास निर्माण केला होता. हा संघर्ष केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो जुन्या सामाजिक रूढी आणि नव्या परिवर्तनवादी विचारांमधील संघर्ष होता. उपरा, आजचे प्रतीक. उपरा हे पुस्तक आजही तितकेच प्रासंगिक आहे. आजही समाजात जातीभेद, विषमता आणि उपेक्षा पूर्णपणे नष्ट झालेली नाही. भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि आजही त्यांना अनेक ठिकाणी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. उपरा हे पुस्तक आपल्याला याची आठवण करून देते की खरी समानता आणि सामाजिक न्याय अजूनही दूर आहे. लक्ष्मण माने यांचा आवाज आजही आपल्याला प्रश्न विचारतो, आम्ही उपरे नाही, आम्ही या भूमीचे वारस आहोत. मग आम्हाला समाजात उपेक्षित का ठेवले जाते? पुरस्कार, सन्मान आणि चिरंतन प्रासंगिकता. उपरा या ग्रंथाने मराठी साहित्यात एक नवे दालन उघडले आणि अनेक महत्त्वाचे सन्मान प्राप्त केले. एक साहित्यिक समीक्षक आणि अभ्यासक म्हणून हे नमूद करणे आवश्यक आहे की लक्ष्मण माने यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित काही गुंतागुंतीच्या घटनांची नोंद आहे, ज्यात त्यांच्यावर दाखल झालेल्या काही गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. हे तथ्य त्यांच्या लेखकाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. मात्र हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की उपरा या ग्रंथाचे मूल्य त्याच्या निर्मितीच्या क्षणीच निश्चित झाले होते. या पुस्तकाने मांडलेल्या विषयाची चिरंतन प्रासंगिकता आणि त्याने समाजात घडवून आणलेले प्रबोधन हे त्याच्या लेखकाच्या पुढील आयुष्यापेक्षा वेगळे आहे. एका कलाकृतीचे महत्त्व तिच्या निर्मितीमागील प्रामाणिक अनुभव, तिचे साहित्यिक सामर्थ्य आणि समाजावर होणारा तिचा परिणाम यावर अवलंबून असते. उपराचे महत्त्व केवळ लेखकाच्या स्वच्छ प्रतिमेमुळे नाही, तर त्याने मांडलेल्या विषयाच्या चिरंतन प्रासंगिकतेमुळे आहे. निष्कर्ष. उपरा हे पुस्तक केवळ एका लेखकाची कहाणी नाही. ती एका भटक्यावंचित समाजाची सामूहिक वेदना आहे. लक्ष्मण माने यांचे जीवन शिक्षण, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर एका उपायाने आपले स्थान कसे निर्माण केले, याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. उपरा हा ग्रंथ आपल्याला आठवण करून देतो की जोपर्यंत आपण समाजातून उपेक्षा, जातीभेद आणि अन्याय दूर करणार नाही, तोपर्यंत कुणीतरी तरी उपरा राहीलच. या ग्रंथाने मराठी साहित्यात मानवी वेदनेला एक नवी दिशा दिली. त्याने दलित साहित्याला केवळ दलित समाजाच्या प्रश्नांपुरते मर्यादित न ठेवता मानवी मुक्तीच्या व्यापक ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी मदत केली. उपरा हा ग्रंथ केवळ भूतकाळाचा दस्तावेज नाही, तर वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आणि भविष्यासाठी सकारात्मक बदलाची प्रेरणा देणारा एक चिरंतन दीपस्तंभ आहे. तो आपल्याला सतत प्रश्न विचारत राहील, माणूस म्हणून माणुसकीची किंमत आपण कधी ओळखणार? यामुळेच उपराचे मराठी साहित्यातील स्थान कायम अनमोल राहील.